सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत देऊरवाडा या गावातील एक बोरघडे परिवार आहे. त्या परिवारातील संपूर्ण सदस्य आपल्यासोबत आज इथे श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथील बगीच्यामध्ये हजर झालेले आहेत. तर बोरघडे परिवारावरती बाबांची असीम कृपा आहे आणि त्या काळामध्ये बोरघडे परिवारातील संपूर्ण सदस्य सतत बाबाजींच्या दर्शनाला यायचे. त्यातील ज्येष्ठ काकू आपल्यासोबत आहे. काकू जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी नाव सांगा संपूर्ण तुमचं. माझं नाव निर्मला भास्करराव शेळके, दारव्याची राहणार आहे मी, यवतमाळ जिल्हा. आणि माहेर तुमचं देऊर. माहेर देऊरवाडा माझं. तर तुम्हाला श्री समर्थ लहानोजी बाबांच्या भक्तीचा व्यासंग कसा लागला हे सांगा. तर असंच एक दिवस मला वाटलं की लहानोजी महाराजांच्या दर्शनाला जावं. तर मी माझ्या आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं मला दर्शनाला जायचं आहे. तर वडिलांनी रेंगी करून दिली. त्यात आई आणि मी दोघी जणी गेलो. जाताना नानपूरहून यावं लागतं टाकरखेडला. तर रस्त्याने गोष्टी केल्या का मी आता माझं लग्न झालंच होतं तेव्हा. आणि मी म्हटलं आता मला काही पुन्हा येणं होणार नाही बा, आपण धामेंत्रीवरून जाऊ. धामेंत्री म्हणजे खूप बंदीची वस्ती आहे ती. त्या महादेवाच्या दर्शनाला जाऊ. जसं आम्ही टाकरखेडला गेलो तसं त्यांनी सांगितल्याबरोबर ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने जा. त्यांनी हे तीन वेळा हे वाक्य बोलले. हो. मग आईने मला सांगितलं आता कोण्या रस्त्याने चालतं. नाही म्हटलं आता बाबांनी सांगितलं ज्या रस्त्याने आल्या त्याच रस्त्याने जा असं सांगितलं त्यांनी. मग आम्ही तिकडे गावामध्ये चर्चा झाली का पाटलाचा बा घोड्यावर पाटील चालले होते, त्यांना पाटलाचा खून झाला बा त्या बंदीमध्ये. आणि घरून आमची चर्चा झाली होती की बा आपण तिकडनं येऊन धामेंत्रीवरून त्या बंदीतून. मग त्याच्यामुळे घरचे लोक सगळे चिंतेत होते. जेवणं बिवणं कोणीच काही केले नाही. सगळे आमची वाट पाहत होते. लहानोजी महाराजाचा धावा करत होते कारण हे सुखरूप घरी पोहोचले पाहिजे. आम्ही जेव्हा सुखरूप येऊन घरी पोहोचलो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद झाला. एवढं काय बुवा म्हटलं आनंद करण्यासारखं. त्याने असं असं झालेलं आहे म्हणे तिथे. आम्हाला कल्पनाच नव्हती. आम्हाला गावात आल्यानंतर समजलं ना का हे असं असं झालेलं आहे म्हणून. तिथे त्यांना वाटलं ह्या दोघी बायली की या अंगावर दागिने आहे यांचं एक ते फूड करू शकते वा असं त्यांचं होतं. बाबाजीने जे स्वगत बोललेले होते शब्द हो ते तुम्ही अत्यंत तंतोतंत पाळले. हो पाळले. त्या रस्त्याने आले. हो त्याच रस्त्याने जा. मग असं झालं. ती पहिली गोष्ट. तो एक संकेतच होता. हो. दुसऱ्या रस्त्याने कदाचित गेले असते तर तुमचं काही ते सापडलं असतं. आता अंगावर दागिनेच राहते त्याच्यामुळं काही सांगताही नसतं आलं ना काय झालं. कुटुंब पहिलेपासून सदन कुटुंब. हो सदन कुटुंब. तुमचे वडील भक्त होते बाबाजी. बाबाजीचे भक्त म्हणून असे नव्हते. ते ड्रिंक वगैरे खूप करत होते. आई खूप भक्त होई माझी. हो हो. तर ते मग मला लग्नाच्या वेळेस मला खूप मागण्या आल्या मुलांच्या. आता इथं लग्न करायचं म्हणून. डॉक्टर इंजिनियरपासून सगळे आले. तर मला माझ्या वडिलांना वाटते का हिला द्यायचं तर कोणाला द्यायचं. काही काही कास्तकार होते, काही बगीचावाले होते. त्याच्यात सांगितलं मला ह्या लोकांमध्ये जायचं नाही आहे. मग हिला द्यायचं तर कुठे द्यायची बा, इतके तर पाहुणे एकसारखे चांगले चांगले आहे. मग टाकर मी म्हणे का आता कसं करावं. आणि मी तर काही सांगू शकत नाही म्हटलं बा आता कोणा मला तर सर्व्हिसवाला पाहिजे म्हटलं. तुमची इच्छा. हो माझी इच्छा. मला घरी हां माझं 7व्या वर्गात होती तेव्हा. भरपूर झालं. आणि तेव्हा म्हणजे काही शिक्षणाला महत्त्वही नव्हतं ना. 7वा वर्ग म्हणजे त्या काळातला हेडमास्टर. हो हो ते झालं. आणि मला म्हटलं घरी बगीचा संत्र झाडं हे शेती भीती नको आहे मला, पाहिजे तर सर्व्हिसवाला मुलगा पाहिजे. मग जा म्हणे टाकरखेडला. टाकरखेडला ते गेल्यानंतर त्यांनी मला प्रसाद आणून दिला. प्रसादाला एक आईसोबत गेली, एक म्हातारी होती आमच्या घरची शिंदेबुडी. त्या तिघीजणी आम्ही गेलो. प्रसाद ठेवल्याबरोबर महाराजांनी सांगितलं 8 दिवसात डॉक्टर येते म्हणून. हो प्रश्नच नाही. मग सगळं तिथं माझ्या यंग पोरी होत्या त्या सगळ्याजणी गप्पा करायला लागल्या. आई बाई तुला शिक्षण कमी, तुला डॉक्टर नवरा कसा काय मिळून राहिला. म्हणजे ही भगवंताची कृपा आहे बा असं. हो बाबाजीचे शब्द आहे. आता हे कोणाला म्हटलं कोणाला नाही.
मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तसं सांगितलं. तिथे माझ्या घरी आल्यानंतर 3-4 वाजताना मी त्या मावशीच्या घरी कारंजा लाडला मी शिकत होती आणि तिथेच ते पण शिकत होते. म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन म्हणजे झालं होतं आणि ते जबलपूरला शिकत होते आणि आम्ही दोघंही म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये भेटत होतो. तर मग मला ते शाळेला उशीर होत होता तर मला शाळेत पोचून देत होते. त्यांच्या घरांची सगळ्यांची इच्छा होती का हिलाच करायचं वयाला. मग हिचे माझे वडील सधन होते, चांगल्या घरची मुलगी आहे, काही हरकत नाही करायला बा. तेव्हा शिक्षणाचा काही बाजारच नव्हता. मग 3 दिवसांनी माझ्या घरी पत्र आलं की असं असं पाहुणे आहे बा, तुझी इच्छा काय आहे, माझ्या वडिलाला लग्न करायचं आहे का बा तिचं. ज्यांच्या घरी मी शिकत होती त्यांच्या घरी. तर हो म्हणे माझे वडील म्हणे काय म्हणे. मग मला विचारलं तू ओळखतं का त्यांना. म्हटलं हो मी चांगली ओळखते म्हटलं त्यांना. मग तेव्हा मग 3 दिवसानंतर आलं. मग माझे सासरे आले पाहायला. ते आले, त्यांचा एक मित्र आला वर्धेचा, त्यांनी तिघं मिळून पाहिलं. मला मुलगी पसंत आली आहे म्हणे. पण मला वाटत होतं की हे म्हणजे व्हेटरनरीचे ग्रॅज्युएट BSc झालेले आणि मी 7वा वर्ग. माझ्या मनात दुखदुख होती की मला पसंत, जरी मी दिसायला चांगली आहे पण मला पसंत करते की नाही करत हे आमच्या घरी माझ्या वडिलांपासून सगळ्यांपासून हे होतं. मग सासऱ्यांनी प्रश्न विचारला तुला स्वयंपाक करता येते का. मी म्हटलं हो. स्वयंपाकाचे कशाची बोंब होती. आमच्या घरी म्हणजे स्वयंपाकी वगैरे सगळेच होते. कुटुंब खूप मोठं. गाडी हो म्हणून दिलं पुढचे पुढे असं झालं. ते त्याच्यानंतर माझं लग्न झालं. म्हणजे महाराजांनी जे शब्द दिला ते खरा ठरला. मग जे शब्द देत होते ते हो खरेच ठरतात. खरेच ठरतात. मग त्याच्यानंतर मग असंच आम्ही दोघंही जण. बरं लग्नानंतर मग हे जे स्वयंपाक करता येते म्हणून तुम्ही होत म्हणून. हो पण तसा थोडाफार येत होता. कोणाला लागायचं नसलं तिथे सांगायचं का मला स्वयंपाकाला बोलवशील बा, मला तर घरी स्वयंपाक करताच नाही येत. तर काही ना काही तर आलं पाहिजे मुलगीची जात म्हणून त्यांच्याकडे सांगून ठेवायची मी. बरं मग काही अडचण नाही आली. नाही काही अडचण नाही आली. पुरणाच्या पोळीची अडचण आली मला. हो पुरण कधी आयुष्यात शिजवली नाही आणि पुरणाची पोळी कधी लाटून पाहिली नाही. हो मग शिकली. भाजी वगैरे अशी येत होती पण माझ्या मिस्टरांनी कधी असं नाही म्हटलं की ही भाजी तिखट झाली का खारट झाली, काहीच नाही. जोडलेला विवाह. हो मग आता लग्न झाल्यानंतर मी आखाडी आली. आखाडीला त्यांनी एकदम मित्र सांगून दिला जेवायला पुरणाची पोळी कर म्हणे. आता इतकी घाबरून गेली मी, पुरणाची पोळी कशी करू. मग एक शेजारी बाई होती, त्यांना विचारलं, सोनार होते ते जातीनं. म्हटलं काकू मला असं असं आहे म्हटलं, माझ्या घरी मी त्यांचा मित्र जेवायला येत आहे, मला पुरणाची पोळी नाही येत आणि पुरणही नाही शिजत आहेत मला. बरं म्हणे काही घाबरू नको म्हणे. मग माझ्या घरी ती बाई आली, तिनं पुरण शिजवलं, पुरणाच्या पोळ्या करून दिल्या, बाकीचा स्वयंपाक तू कर म्हणे, भजे बिजे काय करायचे ते मी करते. असं झालं ते स्वयंपाक. हो मग त्यांना पुरणाच्या पोळ्या वाढून दिल्या. तो एक प्रसंग आला माझ्यावर.